नमस्कार, मी संदीप राजकीय राजक न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्रामध्ये एक नंबरचा आखाडा भरला जातो, तो म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील लिंगदेव गावामध्ये. विशेष म्हणजे ह्या गावची जी सर्व जी मुलं असतील हे कामानिमित्त मेट्रो सिटीमध्ये असतात, मग काही पुण्याला असतील, नाशिकला असतील, मुंबईला असतील, या सर्वांच्या योगदानातून खरं तर ही यात्रा भरत असते. या यात्रेचा या वर्षीचा लिलाव दर जवळपास 16 लाख रुपये झालेला आहे आणि याची देणगी सुद्धा 15 ते 16 लाख रुपये वर्गणी होत असते. विशेष म्हणजे या गावची प्रथा, या गावातून कोणत्याही 1 रुपयाची सुद्धा देणगी ही गावकऱ्यांकडून घेतली जात नाहीये आणि याच्या प्रतिचारार्थ म्हणून हे सर्व लोक या गावचे पूर्ण रात्रभर आखाडा चालतो. विशेष म्हणजे रामायणाची सर्व पात्र असतील ते या ठिकाणी असतात. संध्याकाळी 7 वाजता या आखाड्याला सुरुवात होते तर सकाळी 7 वाजता या आखाड्याची समाप्ती होत असते आणि रात्रभर हे सोंग या ठिकाणी एक प्रकारचं कुठंतरी अयोध्येचं रूप या लिंगेश्वर गावाला येत असतं. मित्रांनो, कशी आहे ती जाणून घेऊया. मी हरिभाऊ कपाळे, विश्वस्त भगवान लिंगेश्वर देवस्थान ट्रस्ट. आज आमचे गुढीपाडवा यात्रेनिमित्त संगीत आखाडी ही महाराष्ट्रभर गाजलेली असते. खरं पाहता तर या यात्रेची जी सुरुवात आहे पहाटे 5 वाजेपासून 4 वाजेपासून चालू झालेली, ती उद्या सकाळी 7 वाजेपर्यंत असते. खरं आमचे जे आम्ही नशिबान आहोत की आम्ही लिंगदेव गावामध्ये जन्माला आलो आणि ही जी आखाडी आम्हाला पण आठवत नाही, आमच्या पूर्वजांना आठवत नाही, ही 100 वर्ष पार झालेली आहे असं म्हणतात. याला एक ऐतिहासिक परंपरा लाभलेली आहे. या देवस्थानाला स्वयंभू देवस्थान, जागृत देवस्थान, लिंगेश्वर देवस्थान म्हणून या देवस्थानची ख्याती आहे. आखाडीबद्दल सांगायचं म्हटलं तर या आखाडी जी आहे खूप तन मन धनाने या ठिकाणी होत असते. या आखाडीचा निलाव यावर्षी 16,08,100 रुपये झालेला आहे. म्हणजे हा विक्रमी निलाव या ठिकाणी झालेला आहे. सुयोग्य असे नियोजन आमचं देवस्थानच्या वतीने केलेले, आमच्या देवस्थानचे अध्यक्ष सन्माननीय हरिभाऊ कपाळे सर, त्याचप्रमाणे आमचे सर्व विश्वस्त मंडळ आणि समस्त ग्रामस्थ लिंगदेव, त्याचप्रमाणे जे पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, त्याचप्रमाणे नाशिक, पुणे या ठिकाणून जे आमचे नवतरुण जे आहेत ते ज्या व्यवसायानिमित्त किंवा नोकरीनिमित्त बाहेर असतात ते या ठिकाणी आवर्जून या गुढीपाडवा यात्रा उत्सवासाठी येत असतात. आज या यात्रेचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे. या अकोले तालुक्याचे कार्यसम्राट आमदार डॉक्टर किरणजी लांडे साहेब यांची प्रमुख उपस्थिती या यात्रेनिमित्त लावलेली आहे. त्यांच्या हस्ते या यात्रेचं नारळ फोडून या संगीत आखाडीचं उद्घाटन झालेलं आहे. अशा पद्धतीने खूप छान असं नियोजन झालेलं आहे. आता जर बघितलं तर खूप या ठिकाणी 12 वाजले तरी पण खूप मोठी रांग या भाविक भक्तांची या ठिकाणी आहे. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. आज ही पहाटची वेळ झालेली आहे आणि कालच्या धरून म्हणजे गुढीपाडव्याचा दिवसभर व रात्रभर ही लिंगेश्वर महादेवाची यात्रा चालू आहे आणि ती आता अंतिम टप्प्यात आहे. थोड्याच वेळात महाराष्ट्रात नावाजलेली संगीत आखाडी जी सांगता होणार आहे. या लिंगेश्वर महादेवाच्या यात्रेला काल दिवसभर लेझिम स्पर्धा झाल्या, ढोल ताशा पथकांचे कार्यक्रम झाले, स्थानिक शाळांचे शालेय कार्यक्रम झाले आणि दिवसभर फुल कार्यक्रम होता. खूप आनंदाचं वातावरण तयार झालं. प्रचंड गर्दी होती आणि उत्साहवर्धक, उत्साहपूर्ण, जोशपूर्ण असं वातावरण सर्व यात्रेमध्ये आढळलं. काल सायंकाळी 6:30 वाजता महाराष्ट्रामधील संगीत आखाडी, लिंगेश्वर महादेवाची आखाडी, लिंगदेव येथील संगीत आखाडी हिला प्रारंभ झाला आणि हिचं उद्घाटन 6:30 वाजता झालं. हे उद्घाटन जरी आमच्या गावच्या लिलावधारकांनी केलेलं असलं तरी पण त्यावेळेला आमच्या अकोले तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर किरणजी लांडे साहेब हे जातीने उपस्थित होते
याचा आम्हा सर्व ग्रामवासियांना खूप आनंद वाटला. त्यांचं आमच्या गावावरचं प्रेम, आमच्या भगवान लिंगेश्वरावरची अपार श्रद्धा आणि जनतेविषयीचं प्रेम, सद्भावना ही महत्वाची आहे आणि ती आढळली. खूप जोशपूर्ण वातावरणात हे आखाडीचं उद्घाटन झालं आणि पहिलं पात्र 7 वाजता हे सूत्रधाराचं निघालं. रात्रभर सूत्रधार, सरस्वती, गणपती, मच्छा अवतार, कच्चा अवतार, वरा अवतार, हिरण्यकश्यपू, नरसिंह अवतार, पुढे रामायण सुरू झालं. त्राटिका, शूर्पणखा, राम लक्ष्मण, हनुमान, इंद्रजित वगैरे वगैरे. पुढे महाभारत चालू झालं आणि आता महाभारत संपल्याच्या अवस्थेमध्ये आता आहे. ही संगीत आखाडी पाहण्यासाठी हजारो लोक, 2 लाखापेक्षा जास्त लोक उपस्थित होते. आले गेले, येणं जाणं सारखं असतं, चालू असतं. या संगीत आखाडीसाठी अनेक नामवंत हजेरी लावून दिले. पुणे विद्यापीठाचे काही प्राध्यापक खास अभ्यास करण्यासाठी व आखाडीचं आनंद लुटण्यासाठी खास लिंगदेवला आले होते आणि अकोला, संगमनेर वगैरे भागातील नामवंत व्यावसायिक, पत्रकार, राजकारणी अनेक येऊन गेले व रात्रभर जवळजवळ 11 वाजेपर्यंत, संध्याकाळी 7 ते रात्री 11 पर्यंत सर्वांना महाप्रसाद व्यवस्था करण्यात आली होती. आमच्या लिंगदेवचे, परंतु संगमनेर येथे स्थित असलेले प्रसिद्ध हृदरोग तज्ञ डॉक्टर अभिजित कोरडे यांच्या परिवाराच्या वतीने महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. अशा तऱ्हेनं आमची यात्रा अतिशय गुण्यागोविंदाने पार पडली. कुठला कलह नाही, कुठलं भांडण नाही. बंदोबस्त जरी आम्ही ठेवला होता तो फक्त काळजी घ्यायची म्हणून ठेवला होता. आमच्या इकडे कधी भांडण, तंड, कलह, हाणामाऱ्या कधी झालेल्या नाही. रात्री आणि आज सुद्धा हे काही घडलं नाही. याबद्दल जनतेला मी लाख लाख धन्यवाद देतो. आणि या यात्रेला जे जे यात्रेकरू भाविक लिंगेश्वर दर्शनासाठी आले आणि यात्रेचा आनंद लुटला, आमच्या गावाच्या संस्थेला, लिंगेश्वर महादेवाला शेकडो लोकांनी बऱ्यापैकी चांगली देणगी अर्पण केली. या सर्वांना मी आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं, लिंगेश्वर देवस्थानच्या वतीने लक्ष धन्यवाद देतो. सर्वांचे आभार मानतो आणि अशीच आमच्या गावावर आपण सर्वांनी प्रेम असू द्यावं, सलोखा असू द्यावा, येणं जाणं असू द्यावं अशी मी सर्वांना विनंती करतो. सर्वांना मी नवीन वर्षाच्या, नवीन जे वर्ष सुरू झालेलं आहे हिंदू वर्ष, याच्या मी सर्वांना लक्ष शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद.